काय झालं मित्रांनो, वाखरीला पोचत असताना वाखरीचा जो पहिला ब्रिज लागतो त्या ब्रिजच्या उजव्या बाजूने ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा चालला होता आणि डाव्या बाजूने तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा चालला होता. म्हटलं तुकाराम महाराजांचा म्हणजे ब्रिजच्या खालून म्हणजे ब्रिजच्या दोन्ही बाजूने जे खालून जाणार रस्ते असतात, हा बघा हा रोड पंढरपूर दिशेने जातो. काय होते, दरवर्षी जरी आपण पंढरपूरला येत असलो तरी पण जो मार्ग आहे तो मार्ग कधी सोडायचा नसतो आणि त्यांच्या सोबतच राहायचा असतो. आपण काय जर कल्पना केली बुवा हा रोड इथं मिळेल तो रोड तिथं मिळेल, ते सर्व चुकीचं होतं आणि माणूस मग एकटाच राहतो. आता माझं तसंच झालंय. आता ह्या रोडनी आता ट्रॅफिक भरपूर आहे. हा रोड जो आहे हा वाखरीत न जाता डायरेक्ट पंढरपुरामधून बायपास मार्गे पंढरपुरा जातो. आणि पंढरपुरात नेमकं कोणत्या चौकात मिळतं ते आपल्याला माहित नाही, पण आपल्याला दूध पंढरी या ठिकाणी जायचंय. त्या ज्या लाईटिंग दिसतात त्या सर्व पंढरपूर शहरातल्याच आहेत. रस्त्याने बारीक बारीक खडे दिसतात आणि विशेष म्हणजे आपल्या पायात चप्पल नाही. आपल्याला आता पंढरपुरात जाऊन पहिल्या चपला घ्यायच्या. बघा बिगर चपलाचा माळशिरसवरून प्रवास चालू आहे. माळशिरसला मुक्काम होताना त्या दिवसाच्या दुपारपासूनच आपल्या पायात चपला नाही. ते काय झालं, एका व्यक्तीकडे चपला ठेवायला दिले आणि त्याने तिथं जिथं आमचा विसावा तेच ठेवले. पालखी मार्गाने प्रवास करताना बिगर चपलाचं काय वाटत नाही, पण पालखी मार्ग सोडून जे आतले मार्ग आहेत त्या मार्गाने मग खडे वगैरे टोचतात. आता चार्जिंग संपत आलेले आहे. आपण आता पंढरपूरमध्ये गेल्यानंतर मग तुमच्याबरोबर संवाद साधू. रामकृष्ण हरी, जय शिवराय. पण माझी अशी विनंती आहे तुम्हाला का तुम्ही एक वेळ अवश्य पंढरपूरची वारी करावी. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराज.